आहे पुण्यामधून पुण्यातील सहकार नगर परिसरामध्ये रात्री जवळपास 9:55 गोळीबार झाला। शिंद हायस्कूल जवळ मेडिकलवर गोळीबार झाला। गोळीबारात जिम ओनर योगेश बानेकर हे जखमी झालेत। पोलिसांनी 4 आरोपींना ताब्यात घेतले। गोळीबाराचं कारण अद्यापही अस्पष्ट असल्याची माहिती आता समोर येते। तर आपले प्रतिनिधी योगेश बोरसे हे आपल्या सोबत पुण्यातून लाईव्ह जोडले गेलेले आहेत। योगेश, पुन्हा एकदा पुण्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय। रात्री 9:55 गोळीबाराची घटना घडली आहे, काय अधिक माहिती? सचिन, पुण्यातील सहकार नगर परिसरातील ही घटना आहे। सहकार नगर परिसरातला हा बिकानेर चौक आहे, ज्या ठिकाणी ही गोळीबाराची घटना घडलेली आहे। त्या ठिकाणी आता आपण आहोत। आपण पाहू शकतो पुणे पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे। पुणे पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी देखील आता घटनास्थळी पोहोचलेले आहेत। काही वेळापूर्वी अर्थात 9:55 ही घटना आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी ज्या गोळ्या राऊंड फायर करण्यात आल्या होत्या त्या देखील या ठिकाणी पडलेल्या आहेत आणि साधारणतः 3 राऊंड फायर करण्यात आलेल्या आहेत आणि जिम ओनर योगेश बनेकर यावर ही गोळीबार करण्यात आलेला आहे। योगेश बनेकर सध्या जखमी आहे आणि एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि या प्रकरणात 4 आरोपी आहेत आणि 4ही आरोपींना पोलिसांनी तात्काळ ताब्यात देखील घेतलेला आहे आणि या नेमकं गोळीबाराची घटना नेमकं कुठल्या कारणास्तव झाली ती अद्यापर्यंत समोर येऊ शकलेलं नाहीये। तेजस्विनी सातपुते आता आपल्या सोबत आहेत। मॅडम, काय घटना नेमकी काय घडली, प्राथमिक माहिती नेमकी काय? सर, जॉईंट सीपी आहेत आपल्यासोबत। सर, काय नेमकी प्राथमिक माहिती? तुम्हाला सांगतो ना थोडी माहिती। साधारणतः नाही, तुम्ही असं परमिशन घेऊन बोला। नाही, या सगळ्या घटनेचं मॅडम तुम्ही काय नेमकी घटना काय घडली, प्राथमिक माहिती सांगा। इथे एक फायरिंगची घटना घडलेली आहे। त्या संदर्भाने काही भांडणातून घडलेली असण्याची संभावना वाटते आणि त्याचं व्हेरिफिकेशन चालू आहे। यामध्ये आरोपींना ताब्यात घेतलेले आहे, काय नेमकं काही कारण कळालं? अद्यापपर्यंत कारण स्पष्ट नाहीये। कारण स्पष्ट झाल्यानंतर आपल्याला माहिती दिली जाईल। जिम ओनर आहे असे कळतं, जो जखमी आहे यामध्ये वी नीड टू व्हेरीफाय इट। आम्ही थोड्या वेळात आपल्याला माहिती सांगू। तर आपण पाहिलं की हे सगळे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। पोलीस उपायुक्त देखील आहेत। मिलिंद मोहिते सर, काय प्राथमिक माहिती काय घेतली? नाही, प्राथमिक माहिती कळेल, एक 5-10 मिनिटात कळवतो। काय कारण काही कळू शकतं? नाही, अजून काही समजलेलं नाही। साधारणतः किती वाजताची घटना आहे, आरोपी किती आहेत, काय? 4 आरोपी आहेत असं समजतंय। 10 वाजताची घटना आहे। तर आपण पाहू शकतो फॉरेन्सिक टीम देखील या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आणि या संपूर्ण घटनेची माहिती घेतात। यापूर्वी देखील पुण्यातीलच बालाजीनगर परिसरात अशाच पद्धतीने गोळीबाराची घटना घडली होती। ती टोळी युद्धातून त्या ठिकाणी गोळीबार झाला होता आणि आंदेकर टोळीतील जो आरोपी होता त्याच आरोपीच्या भावावरती गोळीबार करण्यात आला होता आणि अशाच पुन्हा एकदा अशा पद्धतीची गोळीबाराची घटना त्याची पुनरावृत्ती या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी पोलीस आता परिसरातील सीसीटीव्ही देखील तपासतायत आणि नेमकं या सगळ्या आरोपींचा देखील आता शोध घेतला। अर्थात आरोपी ताब्यात आहेत आणि आरोपींची देखील आता कसून चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। यामधले जे आरोपी आहेत अर्थात 3 आरोपी हे अल्पवयीन आहेत आणि इतर जे काही आरोपी आहेत अर्थात 4 आरोपी आहेत यामध्ये आणि या आरोपींची देखील आता सहकार नगर पोलीस स्टेशनमध्ये या आरोपींना आणलं गेलेलं आहे। त्या ठिकाणी पोलिसांकडून तपास देखील सुरू करण्यात आलेला आहे। पूर्व वैमनस्यातून हे गोळीबार झाला का याचा देखील तपास आता पुणे पोलिसांकडून केला जात आहे। या ठिकाणी पोलीस उपायुक्त त्यासोबतच क्राईमचे उपायुक्त जॉईंट सीपी देखील पोहोचलेले आहेत आणि या संपूर्ण घटनेत स्थानिकांकडून देखील आता या संपूर्ण घटनेची माहिती घेतली जात आहे। 4 आरोपी या ठिकाणी पळत आले होते आणि त्यानंतर योगेश या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी धन्यवाद।